तर मराठवाड्यात नेमका ढगफुटी सदृश पाऊस का होतो आणि यावर हवामान तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला, तशा पद्धतीची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आणि वारंवार असा मुसळधार पाऊस का होतोय तर हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच आहे, ज्याचे वेगवेगळे पॅटर्न दिसून येत आहेत असं काही हवामान तज्ञांचं म्हणणं आहे। या संदर्भात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ञ डॉक्टर कैलाश डाखोरे यांच्याशी बातचीत केलेली आम्ही आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। बघूया। परभणी येथे आलेलो आहे, आपल्यासोबत हवामान विभागाचे डाखोरे सर आहेत। मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे आणि मराठवाड्यामध्ये हा नवीन पॅटर्न दिसून येत आहे। कुठेही आपण जसं बघितलं जालना असेल, परभणी असेल, ह्या जिल्ह्यांमध्ये एक क्लाउड बस सारखी परिस्थिती निर्माण होत आहे। त्या संदर्भात आपण डाखोरे सरांशी बोलणार आहोत। सर, नेमकी मराठवाड्यामध्ये हे असे क्लाउड बस किंवा आपण ज्याला ढगफुटी सदृश पाऊस असं म्हणतो, हे का होत आहे? अशा घटना आपण मागे गेल्या वर्षी पाहिल्या तर काही भागामध्ये झालेल्या आहेत आणि दरवर्षी मान्सूनमध्ये कुठं कुठं होतात, परंतु कसं आहे की याचं स्वरूप यावर्षी प्रचंड प्रमाणात बहुतांश जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वांना त्याचा अनुभव आल्यामुळे याची चर्चा आणि याची व्याप्ती मोठी असल्यामुळं आपण आज चर्चा करत आहोत। आता मान्सूनमध्ये क्लाउड बर्स्ट होण्याचे कारण भरपूर आहेत। आपल्याला माहिती आहे की काही पूरक कंडिशन होत्या की जे भरपूर बाष्प होतं, लो प्रेशर सिस्टीम असेल किंवा तुमचा ट्रफ होता मान्सूनचा, ह्या 2-3 गोष्टी त्याला हे होत्या की पूरक होत्या की हेवी तुमचं अमाऊंट म्हणजे कमी कालावधीमध्ये म्हणा जास्त पाऊस पडत होता। आणि आता सध्याची परिस्थिती बघितली, आज 15 सप्टेंबर आहे, तर आता सायक्लोनिक ॲक्टिव्हिटी जी आहे आणि जे लो प्रेशर सिस्टीम आहे ॲक्टिव्ह, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अपर एअर सायक्लोनिक सिस्टीम बघितली तर आज पण असं दिसतंय की जवळपास 2-3 आज आणि उद्या 2 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे मराठवाड्यामध्ये आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये अजून हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे। हेवी टू व्हेरी हेवीचे वॉर्निंग सुद्धा आहेत। आणि आजची जर अजून परिस्थिती बघितली, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, आपला बाजूचा विदर्भ असेल, तिथं लो प्रेशर सिस्टीम आहे आणि मान्सून ट्रफ पण ॲक्टिव्ह आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला अजून ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे आज आणि उद्या हेवी रेनफॉल ॲक्टिव्हिटी आहेत आणि होणारच आहेत। ह्या ॲक्टिव्हिटी होत असतात मान्सूनमध्ये, त्याला जे सिनॉप्टिक सिच्युएशन आहे ती कारणीभूत असते नेमकी हे बनण्यासाठी हेवी रेनफॉल इव्हेंटचं, आणि ही ह्यावर्षी आपल्या इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जवळपास अनुभवलेली आहे। आणि जिथं आपल्याला असं पण चित्र बघायला भेटलं कमी पाऊस पडतो त्या भागामध्ये सुद्धा मोठा इव्हेंट झालेले। तर हा परतीचा पाऊस आहे का की हा मान्सूनचाच कोणता वेगळा पॅटर्न आहे? नाही, आता काल जसं भारतीय हवामान विभागाने डिक्लेअर केले की 14 तारखेला राजस्थानमधून परतीचा पावसाला सुरुवात झाली आहे, कारण त्यांना जे कंडिशन लागतात ते सॅटिस्फाय केलेले आहेत आणि तो आता प्रोग्रेस व्हायला अजून वेळ आहे गुजरातकडे यायला, आणि तो नॉर्मलपेक्षा आपल्या सामान्य जे असतील त्यापेक्षा 4-6 दिवस अगोदर आलं मला वाटतं।